नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025च्या मित्रांनो पद गट शिपाईच्या बघा मित्रांनो या ठिकाणी पूर्व परीक्षेची आपण खूप दिवस झाले या ठिकाणी तयारी करत आहोत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या तयारीमध्ये आपण जे की मित्रांनो IBPS पॅटर्न मित्रांनो रिपीट करणारी अशी गणित बुद्धिमत्तेच्या ठिकाणी आपण प्रश्नसंच मित्रांनो या ठिकाणी डेली आपण कव्हर करत आहोत। तर बघा मित्रांनो, आपला जो आजचा भाग आहे हा आहे जवळपास 15वा भाग। या अगोदर बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवरती 14 भाग अपलोड झालेले आहेत। ते 14 भाग जर तुम्ही पाहिले नसाल तर अवश्य अभ्यासून घ्या। या 14ही भागांची प्लेलिस्ट या ठिकाणी आपल्या चॅनलवरती आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिली आहे। आणि मित्रांनो बघा, या जी प्लेलिस्ट आहे प्लेलिस्टची जी मित्रांनो लिंक आहे ती आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करून देतो। त्या बघा मित्रांनो, प्लेलिस्टच्या लिंकवर तुम्ही प्ले करून या ठिकाणी सर्व काही तुम्ही ते मित्रांनो जे व्हिडिओ आहेत प्लेलिस्टमधले या ठिकाणी तुम्ही 14ही व्हिडिओ ठिकाणी मित्रांनो कव्हर करून घ्या। म्हणजे मित्रांनो बघा, तुमचा जो सिलेबस आहे या ठिकाणी परीक्षेची मित्रांनो पूर्ण या ठिकाणी तुमची जी मित्रांनो तयारी आहे या ठिकाणी तुमची होऊन जाईल। तर बघा, महत्त्वाचं म्हणजे सर्वात तुम्ही पहिल्यांदाच हा आपला व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत अवश्य आवर्जून बघून घ्या। तर बघा, खालील प्रश्नचिन्ह आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या आहे या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय। तर या आकृतीमध्ये केलंय काय बघा, एवढं या ठिकाणी तुम्ही समजून घ्या। पहिलं काहीच केलं नाही बघा, मी तुम्हाला जे सांगतो या ठिकाणी तशा प्रकारे प्रश्नाचं योग्य आन्सर काढायचं आहे। काय केले बघा, तर हे 2 घेतलं बघा, ह्या 2चा वर्ग केलं, 2चा वर्ग पुन्हा प्लस हे 3चा वर्ग प्लस पुन्हा या ठिकाणी 5चा वर्ग, 2चा वर्ग 4 प्लस 3चा वर्ग 9 प्लस 5चा वर्ग 25। या जर आपण सर्वांची या ठिकाणी बेरीज केली तर येतं 38। याच प्रकारे 1चा वर्ग 1 प्लस 3चा वर्ग 9 ओके 10 प्लस 7चा वर्ग 49 अशी 49 आणि 10 59। आता पुन्हा हे 2चा वर्ग 4 प्लस या 4चा वर्ग 16 ओके प्लस 6चा वर्ग 36। हे 36 आणि 4 झाले किती 40 आणि हे 40 आणि 16 56 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर क्रमांक या ठिकाणी ब हे असणार आहे। तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी आयोग प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला आयोगाच्या मित्रांनो म्हणण्यानुसार या ठिकाणी काढायचे आहेत। तर बघा एक मित्रांनो बघा, या ठिकाणी तुमचा अभ्यास कमी व्हावा आणि मित्रांनो बघा, हा जो जमाना आहे तो हार्ड वर्कचा नाही, हा जमाना स्मार्ट वर्कचा आहे। म्हणून या ठिकाणी बघा आम्ही IBPSने मित्रांनो बघा रिपीट केलेली अशी प्रश्नसंच या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोत। तर बघा, एकूण मित्रांनो 1500 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी महाठोकळा आहे। या महाठोकळ्यामध्ये बघा GK-GS तुम्हाला बघा मित्रांनो GK-GS व करंट अफेअर्स या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊन टाकू। तर काय मित्रांनो GK-GS व करंट अफेअर्स हे मित्रांनो बघा सर्व काही IBPSने मित्रांनो रिपीट केलेली प्रश्नसंच आहेत। त्यामुळे बघा मित्रांनो, हा जो तुम्ही महाठोकळा आहे या ठिकाणी अवश्य खरेदी करा आणि खरेदी करण्यासाठी काय करा बघा, 7414 9307 मित्रांनो बघा या नंबरवर फक्त 99 रुपये पे करा आणि पे केलेली जी मित्रांनो स्क्रीनशॉट आहे या नंबरचा तुम्ही व्हॉट्सअपला टाकून टाका। बघा तुम्हाला अवघ्या 2 मिनिटाच्या तुम्हाला मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा जो आम्ही महाठोकळा आहे तुम्हाला अवेलेबल करून देऊ। प्लस मित्रांनो बघा, या महाठोकळ्यामध्ये आतापर्यंत आपल्या या चॅनलवरती जेवढे काही लेक्चर्स झाले त्या लेक्चरचे मित्रांनो बघा एक प्रश्नपत्रिकाची तुम्हाला PDF पण आम्ही ती सुद्धा तुम्हाला ठिकाणी अभ्यासाला देऊन टाकू। त्यामुळे बघा तुम्ही मित्रांनो आपला जो महाठोकळा या ठिकाणी अवश्य बाय करा, कारण मित्रांनो यामध्ये आतापर्यंत IBPSने रिपीट केलेले प्रश्न आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी IBPS मित्रांनो या आपल्या परीक्षेमध्ये अशी दाट संभाव्यता आहे की या ठिकाणी रिपीट केलेले प्रश्न या ठिकाणी पडणार आहेत। या प्रकारची या ठिकाणी दाट संभाव्यता आहे। म्हणून ठिकाणी तुम्ही हा जो महाठोकळा आहे अवश्य खरेदी करा आणि खरेदी करून संपूर्ण महाठोकळा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करून घ्या। पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा कशा स्वरूपाचा आहे बघा, पुन्हा एकदा मित्रांनो त्याच प्रकारचा प्रश्न विचारला आहे। तर काय, खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते सांगायचं बघा या ठिकाणी आपल्याला। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी केलंय काय, फक्त आणि फक्त इतकंच लक्षात घ्या। तर आता बघा 42ची मित्रांनो दुप्पट केली झाले किती 84, 42 की 42 42 दोन्ही 84 म्हणून ठिकाणी 2 आलं। पुन्हा 33 39 3 आलं। तर आता या ठिकाणी 10 आता बघा 10 मित्रांनो, आता 10 जर आपण या ठिकाणी 10 गुणाकारात 10 ला 10 जर आपण या ठिकाणी
150ला भागलं तर या ठिकाणी येतं बघा 15. एकूण किती मित्रांनो 15 या ठिकाणी येतं. 10 मित्रांनो बघा या ठिकाणी 10 जर आपण गुणाकारात 15 केला तर एकूण या ठिकाणी किती 150 येतं. आपण या ठिकाणी 3 गुणाकारात 13 केलं 39 येतं. जर 2 गुणाकारात 42 केलं 84 येते. म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती क्रमांक या ठिकाणी 15 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे कविता, अक्षता व दिशा यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. कविता व अक्षता यांचे वयाची सरासरी 14 वर्ष तर दिशाचे वय किती या ठिकाणी मित्रांनो किती वर्ष आहे या प्रकारचा प्रश्न विचारला. तर काय केलंय कविता, अक्षता व दिशा मित्रांनो यांच्या वयाची सरासरी किती 16. एकूण मित्रांनो बघा कविता, अक्षता, दिशा एकूण 3 जर आहेत तर तिघाच्या वयाची सरासरी किती 16 वर्ष. 16 1 16 2 32 16 3 या ठिकाणी 48 वर्ष एकूण मित्रांनो या सर्वांचं वय आहे. पुन्हा कविता व अक्षता यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष तर दिशाचं वय काढायचं आहे. कविता व अक्षता मित्रांनो दोघी जण आहेत, दोघी जणांचं घ्या. पुन्हा गुणाकार त्या दोघीच्या वयाची सरासरी किती 14 वर्ष. 14 1 14 14 2 28. 8 मधून सरळ आता 48 मधून 28 मायनस करा. 8 मधून 8 गेले 0, 4 मधून 2 गेले 0, या ठिकाणी उरलं किती 20. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो दिशाचं वय किती असणार आहे क्रमांक या ठिकाणी 20 वर्ष या ठिकाणी मित्रांनो दिशाचं वय असणार आहे. पुढे बघा या ठिकाणी चौथा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. एका टेम्पोची किंमत 2023 साली 1 लाख रुपये होती 1 लाख होती. दरवर्षी 5% घट होते. तर 2024 मध्ये टेम्पोची किंमत किती मित्रांनो बघा फक्त आणि फक्त या ठिकाणी एकच वर्ष म्हणलंय तर का एका टेम्पोची मित्रांनो किंमत 2023 साली 1 लाख होती. या ठिकाणी आपण 1 लाख घेऊन टाकू बघा या ठिकाणी 1 लाख घेऊन टाकू. 100 समोर 0 पुन्हा गुणाकारात काय मित्रांनो या ठिकाणी 2024 म्हणजे मित्रांनो बघा 1 वर्षानंतर या ठिकाणी किती त्या टेम्पोची किंमत होईल प्रकारचा विचारलाय. आणि या ठिकाणी बघा 5% घट होते. तर बघा मित्रांनो ही जी 1 लाख मित्रांनो किंमत आहे ही जी 1 लाख मित्रांनो या ठिकाणी किंमत आहे ही मित्रांनो बघा या ठिकाणी एकूण 100% जरी आपण या 100% मध्ये ह्याचे 5% मायनस केले उरले किती 95%. मग टक्क्याच्या खाली एकदा तुम्ही 100% घेऊन टाका. आता खालचे 2 शून्य कॅन्सल करा, वरचे 2 शून्य कॅन्सल करा. आता आलं किती हे 1000 गुणाकारात या ठिकाणी 95. आता सरळ हे 95ला 95 55 1 55 जसे असतं आणि हे समोरचे 3 शून्य जसे असतं म्हणजे या ठिकाणी किती आलं 95,000 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर आहे. तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. 1 लाख या ठिकाणी मित्रांनो बघा एकूण रक्कम आहे 1 लाख. तर बघा या ठिकाणी मित्रांनो 5% घट होत आहे. म्हणजे या ठिकाणी आपण सरळ जर समजा या ठिकाणी 100 रुपये रक्कम असती आणि 100 मधून जर या ठिकाणी आपण 5% घट केले असते तर उरले किती असते 95. म्हणून या ठिकाणी किती या ठिकाणी मित्रांनो 95 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. सरळ या 95 समोर उरलेले समोरचे 3 लावून टाका झाले किती 95,000 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी हे असणार आहे. पुढे बघा या ठिकाणी 5वा प्रश्न. 3 संख्यांचे गुणोत्तर 1:2 2:3 आहे व त्यांचा गुणाकार 1500 आहे. तर त्या तिन्ही संख्यांची या ठिकाणी आपल्याला मित्रांनो बेरीज करायची आहे. तर बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचे आपल्या योग्य आन्सर कशा रीतीने काढू शकतो. तर बघा मित्रांनो या ठिकाणी केलं का फक्त तुम्ही या ठिकाणी तेवढंच बघा या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत चला. तर काय बघा मित्रांनो एकूण 3 संख्यांचे गुणोत्तर किती आहे 1:2 2:3. तर काय करू बघा आपण सरळ याला 1:2 2:3 घेऊन टाकू. बघा या ठिकाणी मित्रांनो सॉरी 2 या ठिकाणी 3 आहे परंतु मित्रांनो बघा या ठिकाणी 1:2 आहे आणि 2च्या बाद मित्रांनो या ठिकाणी 6 आहे बघा 6. तर आपण या ठिकाणी 1:2 आणि 2:6 घेऊन टाकू. आता बरोबर या ठिकाणी आपल्याला याच्या मित्रांनो गुणाकारात x घेऊन टाकू. तर त्या ठिकाणी 1 ला आपण 1 घेऊन सरळ या 1च्या जागी x घेऊन टाकू. पुन्हा मित्रांनो काय करा आता हे x झालं पुन्हा हे 2x पुन्हा हे 6x जशास तशी. ओके आता बघा या जर आपण सर्वांचा मित्रांनो आता गुणाकार करून घेऊ. बघा या ठिकाणी मित्रांनो त्या सर्वांचा गुणाकार किती आहे 1500 आहे. या ठिकाणी आपण या सर्वांच्या ठिकाणी गुणाकार करू. आता x गुणाकारात 2x गुणाकारात हे 6x बरोबर 1500ला 1500 जशास तशी. ओके आता बेसख 12 आणि x गुणाकारात x म्हणजे या ठिकाणी 3x म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आलं किती 3x म्हणजे या ठिकाणी x घन आला. ओके x घन या ठिकाणी x गुणिले x असले असते त्या ठिकाणी x वर्ग असला असता तेव्हा आता या ठिकाणी 3 आलेत या ठिकाणी x आता घन झाला. तर किती 6 2 12 आणि x गुणाकारात x घन बरोबर या ठिकाणी आलं किती मित्रांनो 1500 जशास तसं. आता सरळ
हे एक्सचा घन, ओके, हे एक्सचा घन बरोबर हे 1500 आणि छेदामध्ये आलं मित्रांनो हे 12. आता बघा 3 याला आपण या ठिकाणी भाग देऊ. 3 चोक 12, 3 पाचे 15, ओके. या ठिकाणी वरी आलं किती 500 आणि छेदामध्ये आलं मित्रांनो या ठिकाणी 4, ओके. आता 4 एके 4 उरलं किती मित्रांनो 1, पुन्हा 4 दोन्ही 8 उरले किती 2, 4 पंचे 20, म्हणजे या ठिकाणी किती एक्सचा घन बरोबर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो 125 आलं. तर मित्रांनो या ठिकाणी आपला 125 या ठिकाणी घनमूळ काढून घ्यावं लागेल. तर 125चं घनमूळ आहे बघा या ठिकाणी 5 मित्रांनो 125चं घनमूळ आहे. तर या ठिकाणी बघा त्या तिन्ही संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर बघा या ठिकाणी तिन्ही संख्यांची बेरीज आता बघा. तर आता या ठिकाणी 3 संख्या कोणत्या कोणत्या आहेत तर त्या या आहेत बघा. पहिली x आहे, दुसरी 2x आणि तिसरी ही मित्रांनो या ठिकाणी 6x आहे. तर या ठिकाणी पहिली x म्हणजे या ठिकाणी आपल्याला xची संख्या xची किंमत भेटली 5. पुन्हा 2x म्हणजे मित्रांनो हे 2 घ्या, गुणाकारात xची किंमत आपल्याला किती भेटली 5, 5 दोन्ही या ठिकाणी 10 आपल्याला भेटलं, 5 दोन्ही 10. मग या ठिकाणी आपण 10 प्लस, मग पुन्हा या ठिकाणी हे मित्रांनो 6 घ्या आणि गुणाकारात xची किंमत किती 5, 5 × 30 30 तुम्ही घेऊन टाका. आता जर आपण या सर्वांची बेरीज केली किती 30 आणि 10 40, 40 आणि 5 या ठिकाणी 45 मिळून या सर्वांची बेरीज या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा या ठिकाणी 6वा प्रश्न. बघा हा प्रश्न. तर मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या या प्रकारचा आपल्याला इथं प्रश्न विचारला. तर या ठिकाणी केले का बघा मित्रांनो या आकृतीमध्ये यांचा या ठिकाणी संबंध कसा आहे हेच आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर आता या ठिकाणी केले का बघा. तर मित्रांनो आता 15 आणि मित्रांनो 27, ओके मित्रांनो झाले किती या ठिकाणी एकूण 30, ओके. हे जे मित्रांनो हे 3 जे 27 आहेत बघा या ठिकाणी हे सर्व आता तुम्हाला इथं एक्सप्लेन करून दाखवतो बघा. हे 3 प्लस हे 27 घ्या, हे वरचा अंक 3 प्लस हे खालचे 27 आणि बरोबर झाले किती मित्रांनो हे 27, 3 + 27 झाले किती 30. सर्व मित्रांनो या 30चे जर आपण निम्मे केलं 15 या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. मध्ये पुन्हा हे 6 + 56 जर या ठिकाणी मित्रांनो आपण 6 + जर 56 या ठिकाणी केलं तर या ठिकाणी होतात बघा एकूण 62. 62चे निम्मे मित्रांनो आपल्याला मध्ये 31 भेटलेला आहे. पुन्हा या ठिकाणी 9 + 81 बरोबर 100 झाले. आता 100चे निम्मे मित्रांनो होतात किती 50 आहे काय पर्याय बघून घ्या. आहे बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. 7वा प्रश्न बघा. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल या प्रकारचा आपल्याला मित्रांनो प्रश्न विचारला. तर बघा या ठिकाणी मित्रांनो आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल आपल्याला प्रश्न विचारला. तर या ठिकाणी लॉजिक काय लावलंय तेवढं बघा. आता मित्रांनो या ठिकाणी लॉजिक तुम्हाला या ठिकाणी आयोग कशा प्रकारे गोंधळवण्याचा प्रयत्न करू शकते त्याच्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगून देऊ. तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी हे 4 कसं आलंय आणि इथं 10 कसं आलेत आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कसं आणि कोणती संख्या या प्रकारचाच आपल्याला प्रश्न आहे. तर काय केलं बघा या ठिकाणी हे 13 + 19 या ठिकाणी करून घेतलं बघा. पहिलं हे 13 प्लस जर आपण या ठिकाणी 19 केलं 9 आणि 3 झाले किती 12, हातच्याला 1, हे 1 आणि 1 2, हे 1 मित्रांनो झाले किती 3, एकूण 32. या 32ला मित्रांनो बघा 8 न भागलं. सरळ काय केलं 8 न 8 चोक 32 या ठिकाणी 4 बघा मित्रांनो. आता 8 नच का भागलंय तर बघा 8 न मित्रांनो भागण्यामागं कसल्याही प्रकारचं लॉजिक नाही मित्रांनो. मी काय म्हणतो या ठिकाणी फक्त तुम्ही आयोगाचा नाद करू नका. आयोग तुम्हाला कसल्याही प्रकारचा कुठलाही प्रश्न विचारू शकते आणि त्या मित्रांनो प्रश्नाला आलेल्या कोणत्याही संख्येला बेरीज गुणाकार भागाकार करून कोण्याही संख्येनं कुठलाही भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी करू शकते. त्यामुळे बघा या ठिकाणी आपली परिपूर्ण मित्रांनो या ठिकाणी तयारी सर्व प्रकारची असणं या ठिकाणी आपल्याला आवश्यक असणार आहे. तुम्हाला मित्रांनो युद्धामध्ये तुमच्या कसल्याही प्रकारचा तुम्हाला तोफा मारू द्या, गोळ्या मारू द्या, परंतु या ठिकाणी आपल्याला त्या मित्रांनो तोफ आणि बंदूक आणि त्या गोळ्यांचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्याच्याच भाषेमध्ये उत्तर देऊन आपल्याला या ठिकाणी मित्रांनो त्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी काढता येते. तर बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी मित्रांनो बघा आता काय आपल्याला हे सर्वप्रथम 8 न भागलं भेटलं. पुन्हा मित्रांनो या ठिकाणी आता काय केलं बघा या ठिकाणी हे 71 आहे बघा. या ठिकाणी हे 7 नाही बरं, हे 71 आहे. थोडंसं या ठिकाणी लिहिण्यामध्ये मिस्टेक झाली. तर हे काय करा या ठिकाणी 71 करा प्लस 9.
आता बघा 71 + 9 मित्रांनो झाले किती 80. 80ला जर 8ने भागलं 8 10 80 या ठिकाणी आलेलं आहे. आता हे 128 प्लस जर आपण 32 केलं तर मित्रांनो एकूण होतात किती बघा 128 + 32. तर 8 आणि 2 मित्रांनो या ठिकाणी झाले किती बघा सॉरी सरळ तुम्ही जर याची बेरीज करून टाकलं 160 येते बघा 160. आणि याला जर आपण 8ने भागलं 8 दोन्ही 16 आणि हे समोरचं शून्य जशाच तसं म्हणजे या ठिकाणी किती पर्याय क्रमांक 20 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. तर बघा शेवटचा प्रश्न, पोपटाला कावळा म्हटले कावळ्याला बदक, बदकाला मोर, मोराला कबूतर, कबुतराला पारवा म्हटले तर या ठिकाणी पक्ष्यांचा राजा कोण असेल या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर बघा मित्रांनो या ठिकाणी पक्ष्यांचा राजा कोण आहे तर मोर या ठिकाणी आहे. तर मोराला या ठिकाणी काय म्हणलं एवढंच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर मोराला या ठिकाणी काय म्हणत आहे तर मोराला या ठिकाणी मित्रांनो कबूतर म्हणत आहे बघा या ठिकाणी मोराला कबूतर म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी कबूतर हे असणार आहे आपल्या प्रश्नाची राईट आन्सर कबूतर. तर बघा होते मित्रांनो आपले आजच्या सेशनमधले 8 मित्रांनो बघा IBPSने मित्रांनो रिपीट केलेली प्रश्न संच. जर तुम्हाला मित्रांनो हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला बघा तुम्ही लाईक करा आणि अद्याप जर तुम्ही आपला हा महाठोकळा मित्रांनो IBPSने मित्रांनो रिपीट केलेल्या प्रश्नांचा महाठोकळा तुम्ही आत्तापर्यंत सुद्धा आम्ही एवढं बोंबलून सुद्धा तुम्ही जर हा महाठोकळा आतापर्यंत अभ्यासला नसेल सॉरी बाय करून तर हा महाठोकळा बाय करा, अभ्यासून घ्या. तुमचा मित्रांनो जे GKGS आणि करंट अफेअर्सचा अभ्यासक्रम आहे मित्रांनो स्लॅबस ते तुम्ही या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करा. आणि बाकी उरलेलं मॅथ रिझनिंग आणि मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे आम्ही तुम्हाला मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड करून टाकू. तर बघा शक्यतो तुम्हाला व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो व्हिडिओ आहे तुम्ही अवश्य शेअर करा. अद्याप देखील या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. मित्रांनो भेटू परत अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत मित्रांनो घ्या काळजी, करा अभ्यास.